नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पितृदोष असो आगर नसो, आपल्या पितरांची सेवा आपण केलीच पाहिजे. श्राद्ध कर्म, तर्पणविधी, दानधर्म, नैवेद्य अशा प्रकारे आपण आपल्या पितरांची सेवा करू शकतो. पितृदोष असल्यानंतरच सेवा करावी का असे नाही, तर पितृदोष असो किंवा नसो आपण आपल्या पितरांची सेवा करणे आवश्यक आहे. कारण त्यांना सद्गती मिळावी, आपल्या सेवेने ते संतुष्ट व्हावेत, आनंदी राहावेत, म्हणून आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा करावी. श्राद्ध कर्म, तर्पणविधीसोबतच पितृपक्षामध्ये आपण आणखीन एक प्रभावी अशी सेवा करू शकतो. जसे आपण देवांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चा, मंत्रजाप, उपवास करतो, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे देखील आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी पितृपक्षात ही सेवा आपण करायची आहे. या सेवेने आपल्याला असणारा 7 पिढ्यांचा प्रकारासाठी पितृदोष जाण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्त्रियांना सासर आणि माहेर अशा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो. या सेवेने स्त्रियांचा सासर आणि माहेर या दोन्हीकडच्या पितृदोषापासून मुक्ती मिळते. ही अत्यंत प्रभावी अशी सेवा पितृपक्षामध्ये कशी करावी, कधी करावी, कोणते नियम आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. मनुष्य जन्माला येताना तो काही ना काही ऋण घेऊन जन्माला येत असतो. मनुष्य ऋण, ऋषी ऋण, देव ऋण, भूत ऋण आणि पितृऋण. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच मनुष्य जन्म मिळालेला असतो. तर पितृपक्षामध्ये पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या पितरांची सेवा करायची असते. तर मैत्रिणींनो, 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपण आपल्या पितरांची तर्पणविधी, श्राद्ध कर्म करत असतो. त्यासोबतच आपण या पितृपक्षामध्ये संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे. या सेवेने आपल्या मागे असणाऱ्या 7 पिढ्यांचा प्रखर असा पितृदोष जाण्यास मदत होते. त्याचबरोबर स्त्रियांना सासर आणि माहेर असा दोन्हीकडचा पितृदोष असतो. पितृपक्षामध्ये आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण केले तर स्त्रियांचा सासर आणि माहेर असा दोन्हीकडचा पितृदोष जाण्यास मदत होते. आपण आपल्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीवर जसा मालकी हक्क गाजवत असतो. जे काही आपण आहोत ते त्यांच्यामुळेच असतो. त्यामुळे त्यांची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये त्यांच्या श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्ध करणे, त्याचबरोबर तर्पणविधी करणे, पितरांच्या नावे दानधर्म करणे असे अनेक कार्य आपण करत असतो. त्यासोबतच आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन देखील करायचे आहे. मूळ भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे, तो वाचणे शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे जो दिंडोरी प्रणीत आहे तो आपण वाचला तर त्याचाही देखील आपल्याला चांगला लाभ होतो. दिंडोरी प्रणीत संक्षिप्त भागवत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. तर पितृपक्षामध्ये आपण सर्व पितृ अमावस्येपर्यंत रोज एक पारायण केले तरी देखील चालेल. तर यासाठी काही विशेष नियम नाहीत. तर आपण ज्यावेळेस संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचणार आहात तर आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. हा एवढा एकच नियम आपण या ग्रंथाचे पारायण करताना पाळायचा आहे. जर तुम्ही संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण हे संकल्प करून करणार असाल, जसे की 3 पारायण करणार, 5 किंवा 9 पारायण करणार असे ठरवून जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला मांसाहारही टाळायचं आहे, परान्नही टाळायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. आणि जर संकल्पयुक्त करणार नसाल तर तुम्हाला फक्त मांसाहार टाळायचं आहे. आणि कधीही आपण सर्व पितृ अमावस्येपर्यंत या ग्रंथाचे पारायण करू शकता. तुम्ही 1 करा, 2 करा किंवा सर्व पितृ अमावस्येपर्यंत तुम्ही रोज करा. आता हा संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचायचा कसा, तर प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे. त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे आहे. आणि त्यानंतर आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाचा पहिला अध्याय आहे तिथून वाचायचा आहे. एकूण 14 अध्याय आहेत. तर यासाठी 1.5 ते पाऊण 2 तासांचा कालावधी लागतो. वाचण्यासाठी अतिशय सोपे आहे. मराठी प्राकृतमध्ये आहे, सर्वांना वाचता येते आणि समजतेही, अतिशय सोपे आहे. तर यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही किंवा त्याचे उद्यापनही करण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला जमेल तसे संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पितृपक्षामध्ये आपण वाचन करू शकता. तुम्ही तुमच्या देवघराजवळ बसून ह्या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. ज्या दिवशी आपल्या घरामध्ये श्राद्ध कर्म असते, म्हणजे ज्या तिथीला आपण आपल्या पितरांचे श्राद्ध घालतो, तर त्या दिवशी आपण या संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन केले तर त्याचा देखील आपल्याला चांगला लाभ होतो. दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. याच वेळेत वाचावे किंवा सकाळीच वाचावे किंवा सायंकाळीच वाचावे असे काही नाही. तर तुम्ही दिवसभरामध्ये या संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन कधीही करू शकता. 1.5 ते पाऊण 2 तासांचा कालावधी लागतो. तर पितृदोष जाण्यासाठी अत्यंत प्रभावी अशा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन आपण जरूर करावे.